नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर डीसीसी बँक भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे आयएमपी प्रश्न उत्तर बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण स्पेशल चंद्रपूर जिल्ह्याची माहिती बघणार आहोत, कारण आता चंद्रपूर डीसीसी बँक भरतीचा थोडासा अभ्यासक्रम बदललेला आहे. जी प्रश्नांची संख्या आहे इकडे तिकडे झालेली आहे. मित्रांनो, आता चंद्रपूर जिल्ह्याचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ टाकलेला आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक विषयानुसार किती प्रश्न विचारले जाणार आहे तर त्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. तर आता जास्त भर जर म्हटलं तर आपल्याला या वरील 4 विषयांवरती दिलेलं बघण्यासाठी भेटत आहे. यामध्ये जीके देखील असणार आहे आणि इथून मागे ज्या डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले मित्रांनो, त्या जर विचार केला तर एकूण आपण 44 प्रश्नपत्रिका इथं कलेक्ट केलेल्या आहेत. त्यांच्यानुसार जर विचार केला तर जीके वरती तुम्हाला फक्त जास्तीत जास्त 4 ते 5 प्रश्न विचारले जायचे. करंट अफेअर वरती 2 ते 3 प्रश्न विचारले जायचे. अशा प्रकारचे टोटल इथं 7 ते 8 प्रश्न फक्त जीके वरती तुम्हाला ऑलराऊंडर विचारले जायचे. परंतु आता जर म्हटलं तर जीके वरती एकूण 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता या 20 प्रश्नांपैकी आपल्याला नक्कीच जिल्ह्याच्या माहितीवरती, ठीक आहे, जिल्ह्याच्या माहितीवरती कमीत कमी 4 ते 5 प्रश्न विचारले जातील आणि जास्तीत जास्त 6 ते 7 प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. कारण जीके या विषयावरती तुम्हाला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यासोबत करंट अफेअर तुम्हाला लेटेस्ट विचारलं जाणार आहे. याच्यामध्ये एकूण 15 प्रश्नांची संख्या असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर जीके आणि करंट अफेअर अतिशय महत्त्वाचा हा विषय असणार आहे तुमच्यासाठी आणि त्यासोबत बँकिंग आणि सहकार हे विषय तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्याच हेतूने आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण चंद्रपूर जिल्ह्यावरती जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील ते बघणार आहोत आणि त्यासोबत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याची जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे ती जाणून घेणार आहोत. त्या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून आपल्याला जिल्ह्याच्या माहितीवरती जे पण प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर ते प्रश्न आले तर तुम्हाला कोणकोणते प्रश्न येऊ शकतात तर ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. हे फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी असणार आहे मित्रांनो, कारण इतर जर म्हटलं तर अहमदनगर जिल्हा झाला, सातारा जिल्हा झाला, तर या जिल्ह्यांचे पेपर वर्कवेल नावाची कंपनी घेणार आहे. या वर्कवेल नावाच्या कंपनीचा पॅटर्न कसा आहे डीसीसी बँक भरतीचा त्याच्यावरती ऑलरेडी आपण भरपूर व्हिडिओ घेतलेत, भरपूर क्लासेस घेतलेले आहेत. याच्यावरती जर म्हटलं तर जीके जीएस वरती तुम्हाला फक्त 4 ते 5 प्रश्न विचारले जातात मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबत बँकिंग वरती थोडा भर असतो. परंतु चंद्रपूर जिल्ह्याचा अभ्यासक्रम हा थोडासा वेगळा आहे. त्याच हेतूने फक्त आपण ही माहिती संपूर्ण फक्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी इथंही या व्हिडिओच्या माध्यमाने उपलब्ध करून देत आहोत. बाकीच्या ज्या जिल्ह्यांसाठी तुम्ही अर्ज केला असाल, त्यांची तयारी करत असाल तर तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीयेत. आले तर फक्त 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात. ते पण सामान्य ज्ञान म्हणजे जीके वरती तुम्हाला ते प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. इतर जिल्ह्यांसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला जीके तुमच्या जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न येणार नाहीयेत. आले तर फक्त 1 ते 2 प्रश्न येऊ शकतात जे की कॉमन असणार आहेत. परंतु चंद्रपूर जिल्ह्याच्या माहितीप्रमाणे जर म्हटलं तर जो अभ्यासक्रम दिलेला 20 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. यातील आपल्याला 7 ते 8 प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे की जिल्ह्याच्या माहितीवरती ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन घेतली, त्या हेतूने आपण हे जिल्ह्याच्या माहितीवरती अशा प्रकारचं हे पीडीएफ तयार केलेलं आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाची माहिती ऍड केलेली आहे आणि त्यासोबत काही महत्त्वाची प्रश्न उत्तर देखील आपण ऍड केलेले आहेत, जे की आपण या क्लासच्या माध्यमाने बघणार आहोत. आणि हे संपूर्ण जे पीडीएफ आहे आपल्याला आपल्या नोट्स मध्ये देखील मी उपलब्ध करून देणार आहे, ठीक आहे. जर तुम्ही नोट्स अजून घेतल्या नसतील तर नोट्स विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने 10 मिनिटाचा जेव्हा हा व्हिडिओ आपला कव्हर होईल तेव्हा तुम्हाला नोट्स बद्दल माहिती दिली जाणार आहे. तर त्यासाठी फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा. तर चला आता संपूर्ण महत्त्वाची माहिती आणि प्रश्न उत्तर यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा इथे चंद्रपूर जिल्ह्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. तर बघा सर्वप्रथम आपल्याला अक्षरवृत्तीय विस्ताराविषयी इथं माहिती दिलेली आहे. उत्तर गोलार्धाचा किती असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत इथे आपल्याला रेखावृत्तीय विस्ताराविषयी माहिती दिलेली आहे. पूर्व गोलार्धाविषयी इथं माहिती दिली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. 11,443 चौरस किलोमीटर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत लोकसंख्या किती आहे यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही लोकसंख्या जर विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार ही माहिती तुम्हाला देत आहे. तर बघा आपल्याला सांगता येईल एकूण लोकसंख्या 22,04,047 एवढी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या होती, अशा प्रकारचं सांगता येईल. पुढे जर म्हटलं तर आपल्याला त्यामधील पुरुषांची आणि त्याचमध्ये स्त्रियांची जनगणनेनुसार जर विचार केला तर एकूण लोकसंख्या किती आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. स्त्रियांचा जर विचार केला तर 10,80,473 एवढी लोकसंख्या होती आणि त्यासोबत पुरुषांची 11,23,834 एवढी लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार.
पुढे जर म्हटलं तर स्त्री पुरुष प्रमाणावरती बहुतेक प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे चंद्रपूर जिल्ह्याचं जर म्हटलं तर स्त्री पुरुष प्रमाणावरती प्रश्न आला तर 961 स्त्रियांमागे 1000 पुरुष एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. चला पुढील जर म्हटलं तर आपल्याला घनतावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर घनतावरती प्रश्न आला तर 193 घनता आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्याची घनता जर विचारली तर 193 आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्याच पुढे साक्षरतेचे शेकडावारी प्रमाण जर विचार केला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 80% 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. 80% हे आपण सांगू शकतो. पुढे जर म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या हवामानावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उन्हाळ्यातील अतिशय गरम हवामान असतं हे आपल्याला सांगता येईल आणि पावसाळ्यामध्ये दमट आणि उष्ण व कोरडे हवामान असतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत पर्जन्यमानावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता येईल 140 सेंटीमीटर एवढं पर्जन्यमान आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याचं बघण्यासाठी भेटतं. पुढे जर म्हटलं तर एकूण तालुके किती आहेत यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एकूण 15 तालुके आहेत त्याच्याविषयी तुम्हाला इथं खाली माहिती दिली आहे आणि यादीविषयी तुम्हाला संपूर्ण इथं माहिती दिसेल. ठीक आहे. एकूण यादी यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण 15 तालुके आहेत त्या तालुक्यांची नावं तुम्ही इथं वाचू शकता. यामध्ये जर म्हटलं तर तालुक्यांमध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाचे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण यामध्ये आता नवीनच काही तालुके ऍड करण्यात आलेले आहेत किंवा इथं निर्माण झालेले आहेत याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये महत्त्वाची माहिती जर विचार केला तर बल्लारपूर व पोंभुर्णा. ठीक आहे. तर हे जे नवीन तालुके आहेत मित्रांनो हे 26 जून 1999 रोजी अस्तित्वात आले अशा प्रकारचे आपल्याला सांगते. यावरती अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की बल्लारपूर व पोरबंदर जे तालुके आहेत ते कधी निर्माण झाले किंवा कधी अस्तित्वात आले. तर याची तारीख आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे 26 जून 1999 रोजी. ठीक आहे. त्यासोबत आपल्याला अजून एक तालुका इथं निर्माण झाला होता 2002 मध्ये. तर जिवती. ठीक आहे. जिवती हा जो नव्याने तालुका निर्माण झालेला आहे आता लेटेस्ट मध्ये. तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. तर जिवती तालुका कधी निर्माण झाला तर आपल्याला सांगता येईल 2002 मध्ये आणि महिना जर विचार केला तर मे 2002 मध्ये हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. हे पीडीएफ सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पीडीएफ जे आहे आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे आणि ज्यांनी पण नोट्स ऑलरेडी घेतलेल्या असतील त्यांना आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती हे पीडीएफ उद्या सकाळी तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. काळजी करू नका. ठीक आहे. नंतर पुढे बघा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांची देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे, कारण तुम्हाला सीमालगत किंवा कोणते जिल्हे शेजारी यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कोणत्या राज्यांची सीमा लागते कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागते हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर बघा त्याच्याविषयी माहिती इथे तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर इथे बघा चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्वेस गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागते किंवा गडचिरोली जिल्हा लागतो. उत्तर भागात जर विचार केला तर भंडारा तसेच नागपूर जिल्ह्याची सीमा किंवा तो भाग लागतो. पुढे जर म्हटलं तर आपल्याला वायव्य भागात वर्धा जिल्हा, पश्चिम भागात जर म्हटलं तर यवतमाळ आणि पुढे जर म्हटलं तर दक्षिण भागात आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागलेली बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. आता इथं राज्य देखील एक असणार आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की चंद्रपूर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे. तर आंध्र प्रदेश, परंतु आंध्र प्रदेशातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागली यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अलिदाबाद. ठीक आहे. अलिदाबाद या जिल्ह्याची चंद्रपूर जिल्ह्याला इथं सीमा लागलेली आहे. कोणत्या राज्यातील? आंध्र प्रदेश. आणि बाकी जर म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रातील जे पण जिल्हे आहेत त्यांच्याविषयी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील जेवढे पण महत्त्वाचे पिके आहेत त्यांच्याविषयी माहिती इथे तुम्हाला इथं दिलेली आहे. महत्त्वाचं पीक जर म्हटलं तर भात आपल्याला इथं पिकवलेलं बघण्यासाठी भेटू शकतं मित्रांनो. तर याची देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यासोबत गहू, ज्वारी, मका, वाटाणा, तूर, ठीक आहे, मूग, त्यासोबत आपल्याला जेवढं पण महत्त्वाचे पिके आहेत यामध्ये भुईमूग झाला, तंबाखू झालं. ठीक आहे. तर हे जे आपल्याला महत्वाची पिके आहेत ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पिकवलेली बघण्यासाठी भेटतात. पुढे आपल्याला उद्योगधंद्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यावरती तुम्हाला कोणकोणते महत्वाचे उद्योगधंदे असणार आहे यामध्ये जर म्हटलं तर पोत्याच्या गिरण्या म्हणा, त्यासोबत लाकूड कटाई, हातमाग, कापड, त्यासोबत काच, सिमेंट. ठीक आहे. त्यासोबत आपल्याला वेगवेगळे जे उद्योगधंदे आहेत त्यांच्याविषयी माहिती इथं दिलेली आहे, जे की चंद्रपूरमध्ये प्रसिद्ध आहेत मित्रांनो किंवा त्यावरती काम केलं जातं. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांविषयी इथं माहिती दिलेली आहे, जसं की वर्धा, वैनगंगा किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून या नद्या वाहतात अशा प्रकारचं आपल्याला इथं सांगतील. तर यामध्ये वर्धा, वैनगंगा, अंधारी, मुला, त्यानंतर पाथरी. ठीक आहे.
जेवढ्या पण महत्वाच्या नद्या आहेत त्यांच्याविषयी इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो शक्यता आपल्याला 4 वेगवेगळ्या नद्या दिलेल्या असतात आणि यातील कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. कधी-कधी आपल्याला यातील कोणकोणत्या नद्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतात असं देखील प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत त्यांची देखील माहिती असणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. पुढे जर म्हटलं तर पर्वतांविषयी इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. पर्वतावरती देखील प्रश्न विचारला जातो. मृतावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये जर म्हटलं तर चुनखडक व वाळू असलेली मृत जास्त आढळलेली बघण्यासाठी भेटते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्यासोबत पुढे आपल्याला धरणांविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि प्रकल्पाविषयी इथं माहिती दिली आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मोठा प्रकल्प नाहीये एक पण, परंतु जर म्हटलं तर आपल्याला डोंगरगाव, धारगाव, अंधारी, ठीक आहे, अंधारी व्याघ्र प्रकल्प आपण ज्याला बोलतो, ठीक आहे, मरेगाव अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला जे प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघण्यासाठी भेटतात यांची माहिती असणं गरजेचं असणार आहे. यामध्येच अजून एक महत्वाचं म्हणजे असल मैठा या ठिकाणी आपल्याला बांध आहे अशा प्रकारचं देखील आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आयएमपी पॉईंट आहे. असल मैठा या ठिकाणी बांध आहेत अशा प्रकारचं आपल्याला इथं सांगता येईल. तर याविषयी जर म्हटलं तर आपल्याला धरण आणि प्रकल्पाविषयी इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला किल्ल्यांविषयी माहिती दिलेली आहे आणि पुढे महत्वाच्या ठिकाणाविषयी माहिती दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाचे जेवढे पण किल्ले आहेत त्यांच्याविषयी यामध्ये माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर हे सर्व जे किल्ले आहेत किंवा गड आहेत यांच्याविषयी तुम्ही ही माहिती बघू शकता आणि हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आता संपूर्ण माहिती मी कव्हर करत बसत नाहीये कारण ऑलरेडी आपल्याला अजून प्रश्न उत्तर बघायचे आहेत आणि ही संपूर्ण माहिती तसं पण आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतच आहोत. तर चला आता थोडक्यात नोट्स बद्दल माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर पुढे आपल्याला भरपूर अजून काही महत्वाचे प्रश्न उत्तर बघायचे. भरपूर माहिती आपण चंद्रपूर जिल्ह्याविषयी बघणार आहोत. त्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाण्याची 10% शक्यता असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी डीसीसी बँक भरतीसाठी इथं अर्ज केला असेल तर त्या हेतूने आपण अतिशय महत्वाच्या नोट्स तयार केलेले आहेत. तर या नोट्स आणि काही मागील क्वेश्चन पेपर तुम्हाला आपण उपलब्ध करून देतो. यांच्याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी, जीके या विषयांच्या नोट्सचा समावेश असणार आहे. यामध्ये आयएमपी, जीके आपण सेपरेट इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांवरती देतोय आणि त्यासोबत हे जे चालू घडामोडी असणार आहे चालू घडामोडीवरती जर म्हटलं तर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहे. त्या हेतूने लेटेस्ट 2022 ते 2024 चा आपण लेटेस्ट सर्व 2 वर्षाचा चालू घडामोडी आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देत आहोत. हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला जिल्हा आणि प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश असणार आहे. आता कोणत्या प्रश्नपत्रिका कोणत्या जिल्ह्याच्या आहेत त्या लेटेस्ट झालेल्या 2024च्या या डीसीसी बँक भरतीच्या प्रश्नपत्रिका याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती दिली आहे. लिपिकच्या 11, 8 अशा प्रकारच्या रत्नागिरी जिल्ह्याची प्रश्नपत्रिका आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये हा पेपर झाला भंडारा जिल्ह्याचे. तर लिपिक आणि शिपाईच्या किती प्रश्नपत्रिका आहेत अशा प्रकारे प्रश्नपत्रिकांविषयी सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने इथं देऊन घेतली. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या टोटल 1, 2 नव्हे तर एकूण डीसीसी बँक भरतीच्या 44 प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत या 4 ते 5 विषयांच्या नोट्स आपण अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय आणि हे जे आपण आता हे जे पीडीएफ आपण बघत आहोत हे देखील आपण आपल्या नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. या सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त आपण आता 198 रुपये. यामध्ये तुम्हाला 44 प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत 4 ते 5 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील आणि जिल्ह्याची माहिती देखील उपलब्ध करून दिली जाईल. तर यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण फक्त 198 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर अतिशय महत्वाचे नोट्स असणार आहे. तर याच्यासाठी हे पेमेंट तुम्हाला या नंबरवरती करायचे 91 39 64 31 99. नंबर तुम्ही नोट करून घ्या, सेव्ह करून घ्या. याच नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सअपसाठी आणि पेमेंटसाठी हा एकच नंबर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपवरती तुमचा जो पेमेंटचा आहे तो स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटात किंवा 15 मिनिटांमध्ये हे सर्व जे स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातं मित्रांनो. तर त्या हेतूने तुम्ही व्यवस्थित तयार करू शकता. घर बसल्या अगदी 5 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल मिळवू शकता. तर तुम्ही डीसीसी बँक भरतीची कोणतीही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे हे स्टडी मटेरियल असणार आहे. तर याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय महत्वाचे आपण नोट्स तयार केलेल्या आहेत. तर चला आता पुढे आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर बघा मित्रांनो पुढे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांविषयी इथं माहिती दिलेली आहे. जसं की चंद्रपूर जे आपल्याला महत्वाचं ठिकाण आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. थोडंसं झूम करतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दिसून येईल.
हे आपल्याला सांगता आलं पाहिजे चरई. ठीक आहे, चरई नदीकाठी वसलेला आहे चंद्रपूर शहर. पुढे आपल्याला अजून अशाच प्रकारची माहिती दिलेली आहे चंद्रपूर विषयी. तर इथे बघा, हे जुनं गावच किल्ल्यात वसले आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्याविषयी आपल्याला अतिशय महत्वाची इथं माहिती दिली आहे. जसं की आपल्याला यामध्ये काय काय महत्वाची ठिकाणे आहेत यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर कोणकोणते कारखाने आहेत किंवा कोणता किल्ला याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. आता हे फक्त चंद्रपूरच नव्हे तर इथं बल्लारपूर झालं, ही महत्वाची ठिकाणे याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतो. जसं की इथं आपल्याला दगडी कोळसाचा कारखाना आपल्याला बघण्यासाठी भेटेल किंवा खाणी अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. त्यासोबत औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आपल्याला सांगता येईल. त्यासोबत जर म्हटलं तर वर्धा नदीकाठी वसलेले हे आपल्याला तालुक्यांच्या ठिकाणी इथं बघण्यासाठी भेटेल. तर म्हणजे जेवढे पण महत्वाचे ठिकाण आहेत त्यांच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे. पुढे अशाच प्रकारे ताडोबा, त्यासोबत भद्रावती. ठीक आहे, आता भद्रावती हे काय यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जैन मंदिर कुठं आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर जैन मंदिर कुठे आहे? भद्रावतीला. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला डॉक्टर बाबा आमटे यांचा आनंदवन आश्रम कुठे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्वाचा हा आयएमपी प्रश्न असणार आहे. ठीक आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की डॉक्टर बाबा आमटे यांचं आनंदवन आश्रम कुठे आहे? तर वरोरा हे आपल्या प्रश्नाचं तिथे उत्तर असणार आहे. याच प्रकारे जर म्हटलं तर आपल्याला हे मूल या ठिकाणी काय आहे, कोणते आपल्याला जे प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सोमनाथ या ठिकाणी काय आहे? तर यामध्ये आपल्याला दाट वनश्री किंवा धबधबा आहे हे माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर अशा प्रकारचे एकत्रित जेवढे पण महत्वाचे प्रश्न आहेत किंवा जेवढी पण महत्वाची माहिती ती आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे. सांगितल्याप्रमाणे हे पीडीएफ आपण उपलब्ध करून देणारच आहोत. त्यामुळे आपण आपल्या नोट्समध्ये जे पण देतोय हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा अतिशय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत मित्रांनो. आता पूर्ण मी इथं सांगत बसत नाहीये, कारण आता या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी आपण हे सर्व नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. म्हणजेच व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करण्याची गरज नाहीये, कारण हे सर्व स्टडी मटेरियल नोट्स मध्ये तुम्हाला भेटणारच आहे. तर यामध्ये अजून काय काय भेटणार आहे मित्रांनो बघा, आयएमपी महत्वाचे जेवढे पण पॉईंट आहेत जसे की आपल्याला पूर्व भागात विदर्भात हे काय आहे त्याच्या विषयी माहिती, त्यासोबत आपल्याला महाराष्ट्राचा किती टक्के भाग विकलेला आहे, त्यासोबत आपल्याला आधीचं जुनं नाव काय आहे, त्यासोबत परिसरातील जेवढे पण महत्वाचे ठिकाण आहेत त्याच्याविषयी माहिती दिली आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला चंद्रपूरची अतिशय महत्वाची इतिहासाबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. हे सर्व काही तुम्हाला या पीडीएफ मध्ये भेटून जाणार आहे. ठीक आहे, हे नोट्स मध्ये तुम्हाला हे सर्व काही भेटून जाईल. आपल्या हे सर्व स्टडी मटेरियल नोट्स मध्येच उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ठीक आहे, तर बघा आता पूर्ण मी इथं सांगत बसत नाही, यावरती वाटलं तर एक सेपरेट आपण क्लास घेऊया एक्झामच्या 4 ते 5 दिवस अगोदर. ठीक आहे, याच्यावरती आपण सेपरेट क्लास देखील घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण यामध्ये भरपूर माहिती आपण उपलब्ध करून देणार आहोत. ठीक आहे, आता यामध्ये जर बघा आता खाली आलं तर बघा आपण चंद्रपूर जिल्ह्यावरती महत्वाचे काय प्रश्न उत्तर देखील इथं घेतलेले आहेत. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर यामध्ये जर म्हटलं तर हे आपण प्रश्नांचा समावेश केलेला आहे. या टाईपचे प्रश्न असणार आहे. जास्त प्रश्न नाही आहेत यामध्ये, टोटल 22 ते 23 प्रश्न आहेत. ते आपण पुढील भागाच्या माध्यमाने कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याची थोडक्यात आपण शॉर्टमध्ये इथं माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती माहिती आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणारच आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार मित्रांनो. अभ्यासक्रमानुसार जर विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यावरती आता आपल्याला जीके या विषयावरती 20 प्रश्न विचारले जाणार आहे. तर या 20 प्रश्नाचा जर विचार केला तर टोटल आपल्याला जिल्ह्याच्या माहितीवरती 5 ते 7 प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतो, हे फक्त चंद्रपूर जिल्ह्याचं असणार आहे. ज्यांनी पण अहमदनगर, सातारा, रायगड या जिल्ह्यांसाठी अर्ज केला त्यांच्यासाठी जिल्ह्याच्या माहितीवरती शक्यता प्रश्न विचारले जाणार नाहीये. तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बाकीच्या विषयांकडे थोडं जास्त लक्ष द्या. आणि चंद्रपूर जिल्ह्यावरती जर म्हटलं तर जीके वरती थोडे जास्त प्रश्न आहे, करंट अफेअर वरती थोडे जास्त प्रश्न आहे, बँकिंग वरती थोडे जास्त प्रश्न आहे, मॅथ वरती आणि रिझनिंग वरती थोडे जास्त प्रश्न आहे. तर हे 4 ते 5 जे सब्जेक्ट सांगितले त्याच्यावरती थोडं लक्ष द्या. आता यामध्ये पूर्ण जीके जीएस आलं, यामध्ये बँकिंग अर्थव्यवस्था झालं, त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला इथं गणित बुद्धिमत्ता झालं. हे अशा प्रकारचे 3 ते 4च विषय आहेत. हे जर टोटल केले तर हे 20-20-40, त्यानंतर हे 50, 60, 55. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ही टोटल जर केले तर थोडी जास्त होते. यांची सर्वांची एकत्रित बेरीज केली तर यांनी हा अभ्यासक्रम दिलाय, पण हा थोडासा चुकीचाच अभ्यासक्रम दिलाय. तर ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. यामध्ये बघा हे 10, त्यानंतर हे 20-30 झाले, 30 त्यानंतर 40-50 झाले. ठीक आहे, हे 60-65, त्यानंतर 70, त्यानंतर हे 80, आणि त्यानंतर हे जर विचार केला तर इथेच 90 होतात. सॉरी, इथं 85 आणि हे
95 म्हणजे 5 क्वेश्चन इथे एक्स्ट्रा झालेले बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये कुठे ना कुठे त्यांच्याकडून देखील इथं थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. परंतु काही काळजी करण्याची गरज नाहीये. याच स्वरूपाने तुम्हाला थोडे मागे-पुढे प्रश्न झालेले बघण्यासाठी भेटतील आणि स्वरूप थोडक्यात हेच असणार आहे. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर इथं बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. त्या युक्तीने आपण थोडक्यात माहिती इथं कलेक्ट केली होती. ती तुम्हाला कशी भेटणार त्याच्याविषयी संपूर्ण माहिती इथं या व्हिडिओच्या माध्यमाने दिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.